नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्यातीलच एक भारदस्त व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिलं सर, कसे आहात तुम्ही? खूप छान, खूप आनंदात, खूप मजेत. आणि आज एवढ्या वर्षानंतर कमबॅक करताय, जवळजवळ 9 वर्षानंतर, ते पण एका वेगळ्या भूमिकेत. तर कसं वाटतंय, म्हणजे काय हे होतं, थॉट प्रोसेस होती या भूमिकेच्या अ, मागे? खूप आहे कारण 9 वर्षानंतर टेलिव्हिजनवरती छोट्या पडद्यावरती पुनरागमन करतोय आणि अगेन झी मराठीवरती. हो. अ, खूप छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय आणि एक वेगळा विषय, एक वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळणार आहे, वेगळा विषय मांडायला मिळणार आहे. सो त्याची एक्साइटमेंट आहे आणि खरं तर ह्याच कारणासाठी पुन्हा एकदा मला असं वाटतंय की टेलिव्हिजन करावं, मालिका करावी हा निर्णय मी घेतला आणि ही व्यक्तिरेखा आता करतोय. आणि ह्या म्हणजे बोलतो ना आपण, प्रत्येक कॅरेक्टर्स तुमचे बरेच गाजलेले कॅरेक्टर, ते स्वतः मी सुद्धा बघितले. आणि बोलतो ना, एक वेगळं असतं, प्रत्येक युएसपी पॉईंट असतं कॅरेक्टरमध्ये. कळतं हे जेव्हा तुमच्याकडे आलं कॅरेक्टर, तेव्हा तुमची अशी थॉट प्रोसेस काय होती ती, की शिक्षण मंत्र्याचं एक कॅरेक्टर करायचं तुम्हाला? बरं. शिक्षण मंत्र्यापेक्षा मला असं वाटतं की मला ना त्यातला सगळ्यात महत्वाचा धागा जो आवडला ना तो म्हणजे वडील आणि मुलीचं नातं. हा. ते नातं फार महत्वाचं आहे कारण ते नातं कसं उलगडत जाणार आहे याच्याविषयीची ती काय म्हणू आपण त्याला गोष्ट आहे, मालिका आहे. आणि त्या मालिकेत तो शिक्षण मंत्री आहे. सो शिक्षण मंत्री, शिक्षणाचा संबंध, मुलगी, नातं, वडिलांशी असलेलं हे जे काही एक सगळं गणित आहे, हा जो काही प्रवास आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, तो खूप इंटरेस्टिंग वाटला. राईट. म्हणून ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. आई आणि मुलीची, सॉरी, बाबा आणि मुलीची भूमिका बोलतो ना, बाबासाठी एक हळवा कोपरा असतो, बाबाला एक हळवा कोपरा असतो, किंवा मुलीला ते असतं की नाही, माझ्या बाबापेक्षा श्रेष्ठ कोणी, ते प्रत्येकाला हो, असतं, हो, राईट. हो. सो जेव्हा पण एक असतं ना आपलं, की मुलगी मुलगी म्हणजे एक बोलतो ना नाजूक भाग प्रत्येकाचा. तर हे थोडं मी आता मगाशी प्रोमो मध्ये बघितलं की थोडा तो बाबा असं स्ट्रिक्ट आहे. तर ते म्हणजे असं काय वेगळं पण, ते असं काय सांगाल? अगेन तो स्ट्रिक्ट आहे कारण त्याच्या मागे काही कारण आहेत. बरोबर. ती कारणं काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये तशा प्रकारचे बदल झालेले आहेत. ते काय आहेत ते प्रेक्षकांसमोर येईलच. पण जसं तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे, की तो एक हळवा कोपरा असतो. बरोबर, मुलगी प्रत्येक म्हणजे बाबाचा असतो. प्रत्येक हो. हो, प्रत्येक ह्याच्यासाठी आणि तसंच तो व्हाईस वर्सा. म्हणजे मुलीसाठी सुद्धा वडील बाबा आपला जो असतो तो एक खूप नाजूक आणि हळवा कोपरा असतो तो आणि तो हवाहवासा सतत असतो तो. जो ह्याच्यातली गंमत त्याची की त्याच्यासाठी तर जसं मी म्हणालो तसं की तो असा का वागतोय मुलीशी त्याची काही कारण आहेत, काही बॅकस्टोरी आहे. सो ते प्रेक्षकांसमोर येईल. तसंच ती ती अशी का वागते आहे की तिला का हवं आहे याची पण काही वेगळी कारण आहेत. बरोबर. सो ते प्रेक्षकांसमोर येतच राहील. पण मी जसं म्हणालो तसं की मुलगी ही वडिलांसाठी कायमच एक हळवा कोपरा असते. म्हणजे ते खूप आपण त्याला काय म्हणू की तो नाजूक नाजूक भाग नाजूक असतो. विषय असतो आणि नातं जे आहे ना ते इतकं इतकं वेगळं आणि छान आणि गोड नातं आहे ना वडील आणि मुलीचं. तर मला गंमत म्हणजे मी तेच मुलं म्हणतो की मला हे करण्यामागचं कारण किंवा एक मला स्वतःला मुलगी असल्यामुळे आणि आह, आमच्यामध्ये ती तर 20 वर्षाची आमच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे, एक छान नातं आमचं आहे. सो मला ते नातं कळू शकतं वडिलांचं. त्याच्या एक भावना मला कळू शकतात काय आहेत त्या. याच मुलीवर ओरडणं त्याचा किती त्रास होतो आतून खूप आपल्याला खूप खूप हे खूप. मला कळू शकतंय. सो आणि तिथे मला ह्याच्यामध्ये ह्या सिरियलमध्ये ते काहीतरी नव्याने वेगळं करायला मिळणार होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. राईट. हे कॅरेक्टर जे आहे ते, की आपण जसे खऱ्या आयुष्यात आहोत, तसं इथे आपल्याला पात्र साकारायचं नाहीये. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. ते टॅकल करायला कसं काय, म्हणजे एवढं? कारण बोलतो ना, पूर्णपणे तुम्ही बोललात की मुलीचं आणि बाबाचं नातं हे पूर्णपणे वेगळं वेगळं. असं. लिटरली तुम्ही बोललात की आता ओरडताना पण मी 10 वेळा विचार करतो. मग हे कसं काय, म्हणजे असं टॅकल करता? बघा, एक स्टेज तर ती आहे ना, डिफिकल्टीज तर ते येणारच. आहेतच ना, ते होतच ना. पण तेच ते हा. गंमत आहे त्यातली ना, की कलाकार म्हणून तुम्ही किती कशाप्रकारे ते बरोबर. मॅनेज करू शकता, किती प्रकारे त्याचा त्रास करून न घेता या गोष्टी आपण मांडू शकतो. हीच खरी त्यातली परीक्षा आहे. राईट. त्यामुळे आणि आजच्या म्हणजे जे शिक्षणाचं हे चालू आहे, जसं की तुमचं शिक्षण मंत्र्यांचा रोल आहे, शिक्षणामध्ये पॉलिटिक्स वगैरे चालू आहे, बऱ्याचशा गोष्टी, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण हे जे आहे, बोलतो आपण बोलू शकतो की शिक्षण मंत्री, जसं मी प्रमाणे बघितलं की शिक्षण मंत्र्याचीच मुलगी फेल झाली आहे असं ते.
त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की एक वातावरण वेगळं असतं, शैक्षणिक वातावरण असते प्रत्येकाचं, ते थॉट प्रोसेस असते की शिक्षण मंत्र्याच्या घरी म्हणजे असं शैक्षणिक वातावरण, त्याबद्दल असं काय सांगाल आमच्याकडे? नाही, मला असं वाटतं हा फार वैयक्तिक मुद्दा असतो हा, प्रत्येकाचा. आणि बरोबर. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक वैयक्तिक माणूस हा हा वेगवेगळा असतो. हम्म, त्याची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याची शैक्षणिक कुवत ही वेगवेगळी असते. बरोबर. प्रत्येक जण सेम सेम नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण मंत्र्याच्या घरात मुलगी नापास झाली तर होऊ शकते. ते हो. काय म्हणजे त्याच्यात काही हे नाहीये. हम्म, किंवा त्याच्यात 100% मार्कांनी तर होऊ शकतात ना. ते त्या माणसावरती अवलंबून असतं. बरोबर. त्यामुळे हा जो आणि अगेन हे जे आपण आता बांधलंय हे सगळं काल्पनिक आहे ह्याच्यामध्ये, हा, जे काय बरेच ज्या गोष्टी आहेत त्या. पण मला मला नेहमी असं वाटतं की हा फार वैयक्तिक मुद्दा असतो प्रत्येकाचा. बरोबर. तो म्हणजे हे 1, 2, 3 हे असं गणित हे असं आहे असं नाहीये. राईट, राईट, राईट. सरसकट आपण सगळ्यांना एक नियम किंवा सगळ्यांना एक काय म्हणू आपण त्याला, एक गणित नाही लावून देऊ शकत. कारण कारण मुळात आपण माणूस आहोत. आपल्या सवयी, आपली विचार करण्याची पद्धत ह्या प्रत्येकाच्या व्यक्तीप्रमाणे त्या बदलत जाणाऱ्या असतात. बदलत जाईल. सो तो इतका सिंपल हे आहे, रूल आहे त्याच्यामधला.